BPO, कॉल सेंटर आणि मोठ्या पगाराच्या नोकऱ्या. आम्ही US टाईमनुसार काम करतो असं म्हणणारे अनेक जण आजकाल आपल्याला दिसतात. खरं आहे, ते काम कष्टाचं आहे, एक वेगळं स्किल त्याच्यासाठी लागतं. पण याच्या फायद्याबरोबर याचे काही दुष्परिणाम पण आहेत का? की ते काही लोकांना जमतं तर काहींना त्याचा त्रास होऊ शकतो. म्हणजेच रात्री काम, त्यामुळे दिवसा थकलेलं शरीर, झोप पूर्ण नाही त्यामुळे मन अस्थिर आणि काही वेळा कारणच समजत नाही. तर नाईट शिफ्ट फक्त रुटीन बदलत नाही तर तुमचा इंटरनल रिदमसुद्धा बदलते. आणि या सगळ्यामध्ये तुमच्या पत्रिकेतील चंद्राची भूमिका काय असू शकते? नमस्कार, मी संदीप सोनकर आणि माझ्या श्री सिद्धकला ज्योतिष बाय संदीप या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. आजचा विषय आहे नाईट शिफ्ट आणि चंद्राचा बायोरिदम. आजच्या कॉर्पोरेट विश्वामध्ये नाईट शिफ्ट ही अनेकांची गरज बनली आहे. पण या लाईफस्टाईलचा आपल्या शरीरावर आणि मनावर नेमका काय परिणाम होतो आणि ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने आपण त्याकडे कसं पाहू शकतो हे आपण आज समजून घेणार आहोत. सर्वात आधी एक सायंटिफिक गोष्ट समजून घेऊया. आपल्या शरीरात एक नैसर्गिक बायोलॉजिकल क्लॉक असतं, त्याला सर्केडियन रिदम असं म्हणतात. हा रिदम 24 तासांच्या सायकलमध्ये काम करतं आणि तो मुख्यतः प्रकाश आणि अंधारावर आधारित असतं. दिवसा प्रकाश मिळाला की शरीर ॲक्टिव्ह होतं आणि रात्री अंधार झाला की शरीर झोपेसाठी तयार होतं. आता या रिदममध्ये मेलाटोनिनसारखे हार्मोन्स महत्त्वाची भूमिका बजावतात, जे रात्री झोप येण्यासाठी मदत करतात. त्यामुळे जेव्हा आपण रात्री जागे राहून काम करतो आणि दिवसा झोपण्याचा प्रयत्न करतो तेव्हा हा रिदम डिस्टर्ब होतो. हा डिस्टर्बन्स दीर्घकाळ राहिला तर मग स्लीप क्वालिटी, मूड स्टेबिलिटी, डायजेशन आणि ओव्हरऑल एनर्जी यांवर परिणाम दिसू शकतो. हे सायन्समध्येही स्वीकारलं गेलं आहे. आता याच ठिकाणी ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून आपण समजून घेऊया. ज्योतिषशास्त्रामध्ये चंद्र हा मन, भावना, झोप, मानसिक प्रतिसाद आणि शरीरातील द्रव्य संतुलन यांचा कारक मानला जातो. त्यामुळे व्यक्तीची इमोशनल स्टेबिलिटी, ॲडॅप्टेबिलिटी आणि रेस्टफुलनेस या गोष्टींमध्ये चंद्र महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. जर चंद्र स्थिर असेल, शुभग्रहांच्या प्रभावाखाली असेल तर व्यक्तीला बदलत्या परिस्थितीत ॲडजस्ट होणं तुलनेनं सोपं जाऊ शकतं. आणि जर चंद्र हा अस्थिर, ॲफ्लिक्टेड किंवा पापग्रहांच्या प्रभावाखाली असेल तर मन अस्वस्थ होतं. झोपेची समस्या, ओव्हर थिंकिंग किंवा इरिटॅबिलिटी वाढणं अशा गोष्टींची प्रवृत्ती दिसू शकते. इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की नाईट शिफ्टमुळे होणारे बदल हे सायंटिफिक कारणांमुळे असतात आणि चंद्र त्या बदलांना व्यक्ती कशी प्रतिक्रिया देते हे दर्शवू शकतो. म्हणजे चंद्र हा डायरेक्ट कारण नसून रिस्पॉन्स पॅटर्न दाखवणारा इंडिकेटर आहे. हा फरक समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण त्यामुळे आपण अंधश्रद्धा टाळून बॅलन्स्ड अप्रोच ठेवू शकतो. आता काही ज्योतिषीय कॉम्बिनेशन्सबद्दल आपण जनरल ऑब्झर्वेशन पाहूया. जर कुंडलीमध्ये चंद्र हा मजबूत असेल, जसं की तो स्वगृही, उच्च राशीत किंवा शुभग्रहांच्या दृष्टीत असेल तर अशा व्यक्ती नाईट शिफ्टमध्येही कम्पॅरेटिव्हली बेटर ॲडजस्टमेंट करू शकतात. त्यांना थोडा वेळ लागू शकतो पण ते रुटीन स्टेबिलाईज करू शकतात. आता दुसरीकडे जर चंद्रावर राहू, केतू किंवा शनी यांचा तीव्र प्रभाव असेल तर सुरुवातीला किंवा काही काळानंतर स्लीप डिस्टर्बन्स, इमोशनल इम्बॅलन्स किंवा फटीग जास्त प्रमाणात जाणवू शकतो. इथे हे लक्षात ठेवा की हे नियम नाहीत तर ही टेंडन्सी आहे आणि पूर्ण कुंडलीचा अभ्यास इथे आवश्यक असतो. शनिदेव या संदर्भात विशेष महत्त्वाचे ठरू शकतात. शनिदेव हे शिस्त, रुटीन, सहनशक्ती आणि दीर्घकालीन ॲडॅप्टेशन यांचे कारक आहेत. त्यामुळे ज्यांच्या कुंडलीत शनिदेव बलवान किंवा योगकारक आहेत किंवा ज्यांच्या जीवनामध्ये शनिदेवांचा प्रभाव सक्रिय आहे त्या व्यक्ती कठीण रुटीनमध्येही डिसिप्लिन ठेवू शकतात. नाईट शिफ्टसारख्या चॅलेंजिंग शेड्यूलमध्ये टिकून राहण्यासाठी ही क्वालिटी खूप महत्त्वाची ठरते. तसंच गुरुदेव यांची भूमिका देखील लक्षात घेण्यासारखी आहे. गुरुदेव हे ज्ञान, संतुलन आणि योग्य निर्णय क्षमता यांचे कारक आहेत. त्यामुळे गुरुदेवांचा चांगला प्रभाव असेल तर व्यक्ती स्वतःच्या आरोग्याकडे सजगतेने पाहू शकते, योग्य लाईफस्टाईल निवडू शकते आणि इम्बॅलन्स कमी करण्याचा प्रयत्न करू शकते. आता प्रॅक्टिकल लेवलवर काय करता येईल हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे.
नाईट शिफ्ट टाळता येणं शक्य नसेल तर त्याला योग्य पद्धतीने मॅनेज करणं हे आवश्यक आहे. शक्यतो रोज एक कन्सिस्टंट स्लीप शेड्यूल ठेवा, जरी तो दिवस असला तरी. झोपताना पूर्ण अंधार करा. इथे ब्लॅकआउट कर्टन्स वापरणं उपयोगी ठरू शकतं. शरीराला डार्कनेस म्हणजे नाईट असा सिग्नल देणं महत्त्वाचं आहे. कॅफीनचं प्रमाण मर्यादित ठेवा, विशेषतः शिफ्ट संपण्याच्या आधी. आणि झोपण्यापूर्वी मोबाईल किंवा लॅपटॉपचा वापर कमी करा, कारण ब्ल्यू लाईट तुमच्या स्लीप सायकलला डिस्टर्ब करतो. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने चंद्र हा संतुलित ठेवण्यासाठी काही साधे पण प्रभावी उपाय नक्कीच करता येऊ शकतात. जसं नियमित ध्यान, श्वसनावर लक्ष केंद्रित करणं आणि मन शांत ठेवणाऱ्या सवयी, हे सर्व चंद्राशी संबंधित गुणांना सपोर्ट करतात. यासोबतच रोज एकाच वेळी झोपण्याचा प्रयत्न करणं, शांत आणि थंड वातावरणात विश्रांती घेणं, तसंच शरीरामध्ये हायड्रेशन मेंटेन ठेवणं, हे सुद्धा चंद्राशी संबंधित संतुलनासाठी उपयुक्त ठरू शकतं. काही लोक सोमवारी उपास, चांदण्यांच्या प्रकाशात थोडा वेळ शांत बसणं किंवा दूध आणि तांदूळ यांसारख्या चंद्राशी संबंधित पदार्थांचा संतुलित वापर अशा पारंपरिक पद्धतींचाही अवलंब करतात. यासोबतच चंद्राचा बीजमंत्राचा शांतपणे जप करणं मन स्थिर ठेवण्यास सहाय्यक ठरू शकतं. तसंच तांदूळ, दूध, साखर यांसारख्या वस्तूंचं गरजूंना दान करणं ही पारंपरिक पद्धत काही लोक अवलंब करतात. त्यामुळे मानसिक समाधान आणि संतुलन वाढण्यास मदत होऊ शकते. ही सर्व उपाय सायकोलॉजिकल आणि लाईफस्टाईल लेवलवर मन स्थिर ठेवायला मदत करतात. पण शेवटी एक महत्त्वाचा मुद्दा, तो म्हणजे नाईट शिफ्ट ही आजच्या काळाची गरज आहे, पण ती करताना शरीर आणि मनाची काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे. ग्रह आपल्याला दिशा दाखवतात, पण अंतिम परिणाम आपल्या लाईफस्टाईल, डिसिप्लिन आणि प्रयत्नांवर अवलंबून असतं. जर तुम्ही नाईट शिफ्टमध्ये काम करत असाल तर स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा की मी माझ्या शरीराचा आणि मनाचा रिदम समजून घेतोय का फक्त परिस्थितीशी झगडतोय. तुमचा अनुभव कमेंट्समध्ये नक्की शेअर करा आणि अशाच वेगवेगळ्या विषयांसाठी श्री सिद्धकला ज्योतिष बाय संदीप या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय ज्योतिष.